आय टीमध्ये जॉब करायचा आहे, पण आय टीमध्ये एंट्री कशी करू हेच कळत नाही. स्किल पाहिजे, डिग्री पाहिजे का रेफरन्स पाहिजे, काहीच माहीत नाही. आज जर तुम्हाला आय टीमध्ये एंट्री करायची असेल ना, तुम्हाला जॉब करायचा असेल तर फर्स्ट जॉब मिळवणं खूप अवघड झालं आहे. सो तुमच्यासाठी आज मी आय टीमध्ये एंट्री कशी करायची याचा क्लिअर प्रॉपर रोडमॅप घेऊन आलेला आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. ज्यांना आय टीमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी हा रोडमॅप खूप युजफुल राहणार आहे. इन आउट पूर्ण आणि काय मिस्टेक करताय सध्या लोक ते पण मी ॲट द एंड सांगणार आहे आणि सोल्युशन पण सांगणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आय टीवाला देवला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे की आपण आय टीच्या रिलेटेड माझे स्वतःचे व्हिडिओ आणि पॉडकास्ट रेग्युलर आपल्या चॅनलवरती येत असतात. सो फर्स्ट आहे आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि फर्स्ट क्वेश्चन आहे की एंट्री कशी करू. डेव्हलपमेंटमध्ये करू, टेस्टिंगमध्ये करू की डेटा फील्डमध्ये करू. मला व्हिडिओ पॉज करून फक्त एकदा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या स्किलमध्ये किंवा कुठल्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला जायचं आहे. टेस्टिंगमध्ये जायचं आहे, डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे की डेटा फील्डमध्ये जायचं आहे. ओके, त्यावरती मी थोडासा फोकस जास्त करेल मी त्यानंतर. ओके, एक आहे फाउंडेशन की त्यामध्ये जर तुम्हाला समजा डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, तुम्ही समजा फिक्स केलं की मला डेव्हलपमेंटमध्ये जायचं तर डेव्हलपमेंटमध्ये आहे जावा आहे, पायथन आहे, वेब डेव्हलपमेंट आहे. ओके, फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे पूर्ण त्यात लँग्वेजेस असतात. जावा आहे, पायथन आहे, .NET आहे, त्या लँग्वेजेस आहेत, HTML CSS. तर या लँग्वेजेस आहेत, ह्या डेव्हलपमेंटच्या अंडर येतात. तर तुम्हाला डेव्हलपमेंटमध्ये जायचं असेल तर पायथन पण चांगला आहे, जावा पण चांगला आहे, .NET पण चांगला आहे. तर या तुम्ही लर्न करू शकता स्टार्टिंगला. टेस्टिंगमध्ये जायचं असेल ना तर मॅन्युअल टेस्टिंग तुम्ही ऐकलं असेल, पण मॅन्युअलवरती भागणार नाही आता. मॅन्युअल आहे, ऑटोमेशन आहे, तुम्हाला टाईपस्क्रिप्ट आहे, म्हणजे खूप काही गोष्टी आता ॲड ऑन झालेल्या आहेत. फक्त टेस्टिंगचा कोर्स केला आहे आणि जॉब पाहिजे असं नाही आहे. तर यामध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज घ्यावं लागेल, ऑटोमेशनचं फ्रेमवर्क तुम्हाला करावं लागेल आणि त्यानंतरच. आणि जर तुम्हाला डेटा फील्डमध्ये जायचं आहे तर तुम्हाला SQL झालं, पायथन झालं, एक्सेल, पॉवर BI या गोष्टीमध्ये तुम्हाला व्यवस्थित करायला लागेल. तर या गोष्टी जर तुमच्या फिक्स झाल्या असतील तर तुम्हाला नेक्स्ट पाहिजे तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर. आता तुम्ही फिक्स केलं आहे, कुठला कोर्स केला आहे, काहीतरी समजा केलं आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर कुठे आहे? तर प्रॅक्टिकल एक्सपोजर भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो फक्त कोर्स करून चालत नाही, तर तुम्हाला हँड्स ऑन करावं लागेल. कुठलाही प्रोजेक्ट असेल तुम्हाला, तुम्ही टेस्टिंगच्या फील्डला जा, डेव्हलपमेंटला जा किंवा डेटा फील्डला जा, एक प्रोजेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला गिटवरती टाकायचा आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित म्हणजे तुमचा गिट असेल, लिंक्डइन असेल, जिथे पण तुम्ही शो करणार आहेत, तुम्ही तिथे तुम्हाला ते शो झाला पाहिजे की अरे हां, माझा एक पोर्टफोलिओ आहे, गिटवरती माझा प्रोजेक्ट आहे आणि तो मी केलेला आहे, कुठलाही कॉपी पेस्ट नसला पाहिजे. त्यानंतर येतं तुमची रिझ्यूम आणि स्ट्रॉंग प्रोफाईल. आता रिझ्यूम तुम्हाला माहिती आहे ना की रिझ्यूम ही एक पहिलं इम्प्रेशन आहे, फर्स्ट इम्प्रेशन आहे. तर तुमच्या रिझ्यूम जर तुमचा स्ट्रॉंग असेल, रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाला तरच तुमच्याकडे रिक्रुटर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सो रिझ्यूम असला असा एकदम नाही का वन पेज क्लीन स्किल बेस असला पाहिजे. त्यावरती फेक काहीच नसलं पाहिजे. हां, मी हे मेन्शन करतो, अंडरलाईन करतो, फेक काहीच नसलं पाहिजे. तुमचा प्रोजेक्ट, तुमचे स्किल, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं व्यवस्थित एक छोटं जास्त काही त्यांना पॅराग्राफ वगैरे काही नको आहे. त्यांना एकदम क्लीन आणि शॉर्टमध्ये स्किल बेस, कीवर्ड बेस त्यांना रिझ्यूमे पाहिजे असेल तर तुमचा शॉर्टलिस्ट होणार. आणि सगळ्यात मेन आहे तो रिझ्यूमे तुम्हाला नोकरीवरती, लिंक्डइनवरती अपडेट करायचा आहे, अपडेट करत राहायचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला जो म्हणजे सांगेल ना की अप टू डेट तुम्ही जर डेलीमध्ये अपडेटेड राहिलात ना, तुम्हाला कॉल्स येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर आहे की सगळ्यात मेन आहे की तुम्ही जॉब अजून कुठून कुठून घेणार. ओके, तर फर्स्ट आहे तुमचं ऑन कॅम्पस आहे, दुसरं आहे ऑफ कॅम्पस आहे, तिसरं आहे तुम्हाला लिंक्डइन आहे, नोकरी आहे, अजून खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत त्यावर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं पोर्टल. जे काही कंपनीज आहेत त्यांचं करिअर पोर्टल असतं, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. आणि त्यानंतरही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे रेफरन्सेस. तुमच्या म्हणजे जवळचा कुणी ना कुणीतरी तो आय टीमध्ये असेल तर त्याला तुम्ही रेफरन्स देऊ शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही आय टीमध्ये येऊ शकता. तो तुम्हाला रेफरन्स देईल, तर रेफरन्सनी इंटरव्ह्यू लवकरात लवकर होता. आता हे सगळं सोडून काही जण ट्रेनिंग प्लस जे काही प्लेसमेंट सेंटर्स असतात त्यांच्याकडे खूप जण जातात. मिनिमम त्यांची प्राईस तुम्हाला माहिती आहे 25,000 पासून 1.5 लाख 2 लाखपर्यंत आहे. बट तिकडे जे काही स्कॅम करत नाहीत किंवा जे जेन्युन आहेत तिकडेच जा.
आणि जे मुलं जे चुका करत आहे ना ते आपण बघूयात. हा एक प्रॉपर रोड मॅप जर तुम्ही फॉलो केला ना तर तुम्हाला आय टीमध्ये जॉब करणं, एंट्री करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आता ज्यांना जॉब आय टीमध्ये एंट्री करायची ते कॉमनली मिस्टेक किंवा चुका कुठं करताय, वारंवार चुका करताय ते सगळ्यात मेन म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओज बघणं. यूट्यूबचे व्हिडिओज बघणार, एखादा प्रोजेक्टचं बघणार, इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर आपण डायरेक्ट टाकतो ना किंवा 2 इयर्स इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर ते बघून किंवा एखादा प्रोजेक्ट कसा एक्सप्लेन करतोय. मित्रांनो यूट्यूबचे व्हिडिओज तुम्हाला 30-40-50% हेल्प करतील. तुम्ही लगेच माझ्या कमेंट टाकता की आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो. पण तुम्ही कितीही व्हिडिओ बघा, माझे पण बघा, काय करा, तुम्हाला प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरती वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. यूट्यूबवरती व्हिडिओज बघून तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज येणार नाहीये, तुम्हाला स्टडी करणंच आहे. त्यानंतर आहे रिझ्युमे कॉपी पेस्ट करणं. रिझ्युमे तुम्ही कॉपी पेस्ट करता आणि त्याचाच रिझ्युमे, त्याचाच प्रोजेक्ट आहे, त्यांनी काय केलंय काय माहीत नाही असं पण करू नका. त्यानंतर नेटवर्किंग न करणं, स्वतःला आयसोलेट करणं. घरी बसलोय मी, गावी बसलोय मी, पीजीमध्ये एकटाच बसलोय मी, एकटा स्टडी करतोय, कोणासोबत माझं नेटवर्किंग नाहीये, असं नका करू. आय टीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचं असेल ना नेटवर्किंग सॉरी नेटवर्किंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट, 4-5 इंटरव्ह्यू झाले, अरे यार मला आता आय टीमध्ये जॉब मिळतच नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे. सो मी तुम्हाला माझा स्वतःचा व्हिडिओ एक्सपिरियन्स दाखवला आहे. 42 इंटरव्ह्यूज ऑफलाईन दिले मी इकडे तिकडे फिरलो 6-7 महिने आणि त्यानंतर मला माझा फर्स्ट ऑफर लेटर भेटली होती, फर्स्ट कंपनी भेटली होती. मी ते पण तुम्हाला लाईव्ह दाखवले. तो व्हिडिओ नसेल बघितला तो पण व्हिडिओ बघा. म्हणजे हे आहे. आणि 4-5 इंटरव्ह्यू देऊन आपण म्हणतो की मला आय टीमध्ये जॉब भेटत नाही. आय टीमध्ये जॉब कोणाला भेटेल? सो ज्याला पेशन्स आहेत, ज्याच्याकडे स्किल आहे आणि तो व्यवस्थित एक्झिक्यूट करू शकतो सगळ्या हे. फक्त हार्डवर्क करून आय टीमध्ये कोणालाही जॉब भेटत नाही. ओके, सो असा जर प्रॉपर रोडमॅप जर असेल ना तर हा रोडमॅप म्हणजे काय की तुम्हाला आधी सगळ्यात मेन तुम्हाला चूज करायचे की तुम्हाला काय करायचे, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डेटा फील्ड. त्यानंतर प्रॅक्टिकल एक्सपोजर घ्यायचं, त्यानंतर तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग करायची, ती सगळीकडे अपलोड करायची. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे जवळचे जे काही मित्र वगैरे जे असतील आय टीमध्ये त्यांना तुमचा रेफरन्स त्यांना मागायचा किंवा हां मला रेफरन्स द्या वगैरे काय. आणि ज्या कॉमन मिस्टेक सांगितल्यात मी त्या कॉमन मिस्टेक टाळायच्या. हे जर असेल ना तर इझिली तुम्ही आय टीमध्ये एंट्री करू शकता अशा प्रकारे. बट जर तुम्ही आज उद्या म्हणताय की नाही आम्हाला उद्या जॉब पाहिजे, नाही मला 6 महिन्यानंतर मी बघणार नाही, तर यामध्ये तुम्ही फेल्युअर होणार. मग तुम्हाला जॉब मिळणार नाही. मी तुम्हाला 100% सांगतो. लकीली एक दोघाला भेटू शकतो, पण स्किल आणि हार्डवर्क केलं तरच तुम्हाला आय टीमध्ये जॉब मिळेल. प्रॅक्टिकल विचार करा, प्रॅक्टिकल प्लॅन करा आणि तो एक्झिक्युशन करा. जॉब तुमच्यापाशी नक्की असेल नेक्स्ट 3 to 6 मंथमध्ये. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा की ज्यांना आय टीमध्ये एंट्री करायचे आणि ब्लँक आहेत, कन्फ्यूज आहेत. ओके, सो येस, आवडला तर नक्कीच लाईक करा. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओज अजून पाहिजे आहेत. आणि थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.